मी तुम्हाला दाखवणार आहे तेल पाण्याची मिरची। त्यासाठी बघा ही 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पोपटी कलरच्या बघा अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात ते। आता ह्याला काय केले बघा मी 2 भाग केलेले आहेत। तवा ठेवलाय बघा लोखंडाचा आणि तो चांगला गरम झालेला आहे। त्यात आपण तेल टाकून घेऊया। ह्याला काय जास्त तेल टाकायची गरज नाहीये, कडक गरम होऊन देऊया। त्यात टाकायची थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायची 1 गड्डी लसूण बघा असा कुटून घेतलेला एकदम फोडून घ्यायचा। त्यात टाकायची एकदम थोडीशी आपल्याला हळद बघा आणि आता हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्यात टाकायच्यात आपल्याला मिरची आणि मिरची पहिले आपल्याला 1-2 मिनिटं बारीक गॅसवर आता मीडियम गॅसवर परतून घेतली तर चालेल, जेणेकरून ह्याला थोडेसे डाग पडले पाहिजेत। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ। ह्या मिरचीला काय माहिती आहे का थोडंसं मिठाचं प्रमाण ना जास्त टाकायचं आणि आता आपल्याला पाणी टाकायचं। तर पाणी किती टाकायचं का एवढंच पाणी घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीकच आहे बरं का, मध्यभागी करायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं। झाकण किती वेळ ठेवायचं 1-2 ते 3 मिनिटं फक्त ठेवायचे। मीडियम गॅस असेल तर, बारीक गॅस असेल तर थोडं जास्त ठेवलं तरी पण चालू शकतं। झाकून ठेवलं होतं आपण, झाकण काढून बघूया मिरची शिजली का। एकदम बेशी गाळ अशी शिजवायची नाही बघा, अशा पद्धतीत मिरची शिजवायची आणि मस्त होती बघा।